कराड शहर पोलिसांनी सशस्त्र दरोड्यातील 5 आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून 2 दुचाकीसह 2 पिस्टल व धारदार हत्यारे अशी 3,37,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। गुन्हे प्रकटीकरण पथक शहरामध्ये गस्त घालत असताना विद्यानगर येथील जयराम कॉलनी येथे काही व्यक्ती सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असून तात्काळ त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेने आदेश केले। त्यानुसार हत्यारांनी सज्ज असलेल्या आरोपींना ताब्यात घेत असताना चित्तथरारक असा पाठलाग करून जीवाची पर्वा न करता आरोपींना ताब्यात घेतले व आरोपींच्या मुसक्या आवळून अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बबलू उर्फ विजय संजय जावेद राहणार शहापूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, अनिकेत वसंत पाटणकर राहणार गोडोली तालुका जिल्हा सातारा, सूरज नानासो बुधावले राहणार विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा, राहुल अरुण मेमन राहणार केरळ सध्या राहणार विद्यानगर कराड, आकाश आनंदा मंडले राहणार खटाव जिल्हा सातारा असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे असून कराड शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांनी ही संयुक्त कारवाई केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आज मंगळवारी दिनांक 21 मे रोजी दुपारी 12 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। नंतर मग त्यांनी त्यांचा पाठलाग केल्यावर समजलं की हे लोक पोलिसचा प्रतिकार करायला लागले आणि सहजासहजी ताब्यात यायला ते अजिबात तयारी नव्हती द्यायची। मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला। तरीही त्या दोघेही पोलीस अंमलदारांचं आपण कौतुक केलं पाहिजे। दोघांनी त्या आरोपींचं पाठलाग केला, त्यांना पकडलं। ह्या आरोपींना ज्यावेळेस पकडल्यानंतर ह्यांची झडती घ्यायला सुरुवात केली तर ह्या आरोपींकडे शस्त्र सापडले, त्यांच्याकडे अग्निशस्त्र होते। त्यांच्यासोबत लाईव्ह राऊंड होते। एकूण 3 वेपन आणि 3 लाईव्ह राऊंड ह्या आरोपींकडनं प्राप्त झालेले आहेत आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी होती असं समजून येत होतं त्यांच्यावरून, ओव्हरऑल त्यांच्या हालचालीवरून। एक आरोपी त्याच्यामधून मात्र त्यावेळेस पडून गेलेला होता। 4 आरोपी 2 अंमलदारांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं आणि खूप बहादुरी दाखवली। ह्या आरोपींना तात्काळ मग पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग यांची इंट्रोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली। इंट्रोगेशनमध्ये भरपूर गोष्टी आता वेगळ्या प्रकारच्या आम्हाला समजायला लागले, जे त्याला खूप वेळ लागला, त्यामुळे काल आम्ही आपल्याशी माहिती शेअर नाही करू शकलो। संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन गोळा करता इंट्रोगेशन करता अशी माहिती प्राप्त झाली की ही एक टोळी आहे। याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावेद हा हातकणंगले कोल्हापूरचा राहणारा आहे, इचलकरंजीचा आहे आणि त्या भागात ह्याचं जुनं एक वैमनस्य होता। एक ग्रुपसोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारचे सगळं भांडणं होती आणि ह्या भांडणावर 302 दाखल आहे। 2 वेगवेगळ्या प्रकारचे मर्डर एक या ग्रुपमध्ये आणि एक समोरच्या ग्रुपमध्ये झालेले आहे। हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक 10-12 वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोपी त्याच्यामध्ये एक गँग मेंबर यांचा मारला गेला होता, त्याचं बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गँगचा जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला ह्यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन केला होता। हा जो मुख्य व्यक्ती आहे हा इचलकरंजीमध्ये एक माजी नगरसेवक आहे आणि ह्या माजी नगरसेवकाला मारण्याचा कट ह्यांनी रचला होता। त्याच्यामध्ये कॅश वगैरे इत्यादी साहित्य देखील यांच्याकडे सापडलेलं आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत जे अजून तपासाचा भाग आहे, परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या मारण्याचा ह्या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाराच्या दुकानांची रेकी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे, आपले साताऱ्याचे काही भाग आहे, कर्नाटकमध्ये गुलबर्गा जिल्ह्यामध्ये काही भाग आहे, त्या ठिकाणी देखील यांनी रेकी केली होती आणि सोनाराचं दुकान लुटून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण यांनी केली होती। अशा प्रकारचा हा गँग आहे। याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत 4 आरोपी आपल्या ताब्यात होते। अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे, तो देखील आपल्या ताब्यात आहे। याच्यामध्ये आज न्यायालयात ह्या आरोपींना हजर करून यांची जास्त असतं
पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठनं आलेले होते, पैसे कुठनं अजून यांनी गोळा केलेले आहेत, काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता, त्या साथीदारांना कुठून ते गोळा करणार होते, हे सगळे गोष्टी जे आहेत ते तपासमध्ये आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार आहोत.